हाय एव्हरीवन, नमस्कार. चला तर आज बघूया प्री एक्झॉस्ट ट्रेनिंग म्हणजे काय. प्री म्हणजे पहिला, एक्झॉस्ट म्हणजे थकवणं. कोणाला थकवायचं आहे? टार्गेट मसल ग्रुपला. तर प्री एक्झॉस्ट ट्रेनिंग मध्ये सर्वात पहिला आयसोलेशन किंवा सिंगल जॉईंट मुवमेंट करून टार्गेट मसलला थकवलं जातं. त्यानंतर 40 सेकंडचा ब्रेक घेऊन लगेचच कंपाऊंड किंवा मल्टी जॉईंट मुवमेंट परफॉर्म केले जातात. तर लॅटिसिमस डॉर्सी नावाच्या मसलला टार्गेट करायला आयसोलेशन एक्सरसाइज स्ट्रेट आर्म पुल डाऊन नावाची आहे. बघा इथे शोल्डर जॉईंट घालतोय फक्त एक जॉईंट म्हणजे सिंगल जॉईंट मुवमेंट. त्यानंतर लगेचच 40 सेकंडच्या रेस्ट नंतर बेंट ओव्हर डंबल रो नावाची लॅट्सला टार्गेट करणारी कंपाऊंड एक्सरसाइज करायची. बघा एल्बो आणि शोल्डर दोन्ही जॉईंट घालतात म्हणजे मल्टी जॉईंट झालं. असंच क्वाड्रिसेप ग्रुपला टार्गेट करणारी आयसोलेशन एक्सरसाइज लेग एक्सटेन्शन करून क्वाड्रिसेपला थकवायचं आहे. त्यानंतर 40 सेकंडचा ब्रेक घेऊन लेग प्रेस जी मल्टी जॉईंट मुवमेंट आहे क्वाड्सला ट्रेन करायला ती करायची आहे. काही रिसर्च बोलतात की प्री एक्झॉशन ट्रेनिंगने जास्तीत जास्त मसलचे फायबर्स कामाला लागतात म्हणजे मसल फायबर रिक्रूट होतात. पण काही रिसर्च असे बोलतात की जे आपला ट्रेडिशनल पॅटर्न आहे म्हणजे कंपाऊंड एक्सरसाइजेस पहिला, मल्टी जॉईंट मुवमेंट पहिला, त्यानंतर सिंगल जॉईंट मुवमेंट म्हणजे आयसोलेशन एक्सरसाइज त्यानंतर केलं तर जास्तीत जास्त मसल ग्रोथ होतं. तर प्री एक्झॉस्ट टेक्निक कधी अप्लाय करायची? जेव्हा तुमच्या क्लायंटचा प्रोग्रेसच होत नाहीये तेव्हा ही टाईप ऑफ ट्रेनिंग तुम्ही क्लायंट्सला देऊ शकता. अशाच इन्फॉर्मेशनल बघायला माझ्या आयटीच्या एक्सरसाइज सायन्स पेजला फॉलो करा. चला बाय.